आपल्याला घर घ्यायचं असेल किंवा एखादी फोर व्हीलर गाडी घ्यायची असेल, अशा वेळेस आपण रोख रक्कम न देता एखाद्या बँकेचं कर्ज घेतो. मग यावेळेस आपण बँकेत ज्यावेळेस कर्ज घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला बँक तुमचा सिबिल रिपोर्ट काय आहे ते विचारतं. मग त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं की सिबिल आपला किती आहे किंवा कसा असतो किंवा काय असते याबद्दल माहिती नसते जास्त. मग यावेळेस आपल्याला काय होतं तर सिबिल कमी असल्यामुळे आपल्याला कर्ज नाकारलं जातं. मग अशा वेळेस काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही बँकेत सिबिल विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला पॅन कार्ड पण विचारलं जातं. पॅन कार्डला 48च सिबिल आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला पैशांची जास्त गरज असते त्यावेळेस आपला सिबिल जर खराब असेल तर आपल्याला कर्ज दिलं जात नाही, बँक कर्ज नाकारते. मग अशा वेळेला आपण जर एखादं क्रेडिट कार्ड घेतलं असेल किंवा क्रेडिट कार्ड देताना सुद्धा आपल्याला सिबिल विचारला जातो की तुमचं सिबिल काय आहे. तर यामध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सिबिल म्हणजे काय किंवा सिबिलच्या काय गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमधून समजून घेणार आहे. तर मित्रांनो, सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड हा याचा फुल फॉर्म आहे. ही संस्था भारतातील प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने आहे याची नोंद ठेवत असते. आणि मित्रांनो, आपली जी आर्थिक माहिती आहे, जसे की आपण कर्ज कधी घेतले आहे, कोणत्या बँकांकडून कर्ज घेतले आहे किंवा किती कर्ज घेतले आहे, त्याची परतफेड आपण कशा पद्धतीने केली आहे यासारखी अनेक माहिती, जसे की तुम्ही कुठल्या बँकांचं क्रेडिट कार्ड घेतलं आहे का, तर या पद्धतीची माहिती, अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती ही संस्था ठेवत असते. आणि ही संस्था काय करत असते, प्रत्येक महिन्यातून वगैरे एकदा त्या बँकांकडून माहिती, आपला जी व्यवहार केलेला आहे त्याची माहिती मागवत असते. आणि त्या माहितीच्या आधारे एक सिबिल रिपोर्ट तयार केला जातो. आणि ही जी माहिती आधारे रिपोर्ट तयार करणं हा या संस्थेचं काम आहे मित्रांनो. तर ही संस्था जी रिपोर्ट तयार करते, जी तुमची कर्ज घेतलेली परतफेड कशी केली आहे किंवा तुम्ही आजपर्यंत कुठल्या बँकांचं कर्ज घेतले या सगळ्याची माहिती मिळून एक रिपोर्ट करते, त्याला आपण सिबिल रिपोर्ट असं म्हणतो. तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणाल की सिबिल स्कोअर असतो तरी किती, तर मित्रांनो सिबिल स्कोअर हा 300 ते 900 अंकांच्या दरम्यान असतो. मित्रांनो 900 म्हणजे तुमचा सगळ्यात जास्त स्कोअर असतो आणि 300 म्हणजे सगळ्यात कमी स्कोअर आहे. तर मित्रांनो, एखाद्या वेळेस जर तुम्ही कर्ज घ्यायला गेला तर त्यावेळेस तुमचा सिबिल स्कोअर हा 750 पेक्षा जास्त असला पाहिजे. आणि जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला बँक कर्ज देत नाही मित्रांनो. आणि त्यात मित्रांनो, जर तुमचा सिबिल स्कोअर हा 800 पेक्षा जर जास्त असेल तर त्यावेळेस तुमचं कर्ज हे तात्काळ मंजूर केलं जातं. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे कर्ज नाकारलं जात नाही शक्यतो. आणि त्यावेळेस मित्रांनो, जर तुमचं सिबिल स्कोअर 800 पेक्षा जास्त असेल, चांगला असेल, तर तुम्हाला बँकांकडून ऑफर्स देखील येतात की जसे की तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्या किंवा अशा विविध कर्जाच्या योजना देखील, तुम्हाला पर्सनल लोन वगैरे पण मंजूर तात्काळ होतं. अशा बरेचसे ऑफर जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर यावेळेस येत असतात. आणि जर तुमचा सिबिल स्कोअर जर खराब असेल तर अशा वेळी तुमचं जर कुठलेही प्रकरण तुम्ही बँकेत घेऊन गेला, किंवा गाडीचं प्रकरण असू दे किंवा तुम्ही एखादी टू व्हीलर घेणार असाल किंवा एखादं घर होम लोनसाठी तुम्ही प्रकरण करणार असाल, तर अशा वेळेस मित्र तुमचं कर्ज नाकारलं जातं, कारण तुमचा सिबिल स्कोअर खराब असतो अशा वेळेस. त्यासाठी मित्रांनो, आपला हा सिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान असतो. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या की तुमचा सिबिल स्कोअर हा 750 पेक्षा जास्त राहायला पाहिजे. आज आपण अशा काही गोष्टी बघणार आहे की त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर हा चांगला होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचा सिबिल स्कोअर जर पूर्ण खराब झाला असेल तर मी या व्हिडिओच्या शेवटी एक ट्रिक सांगणार आहे, त्याच्या आधारे तुम्ही तुमचा खराब झालेला सिबिल देखील चांगला करू शकता. तर यासाठी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेअर मार्केटची माहिती घेण्यासाठी तुम्ही आपलं हे स्टॉक टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी मनोज कुमार शिंदे स्वागत करत आहे तुमचं स्टॉक टेक गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, ज्यावेळेस एखादा व्यक्ती सिबिल चेक करायला जातो त्यावेळेस त्याचा सिबिल तयार झालेला नाही असं दाखवतं. मग ते केव्हा दाखवतं, तर मित्रांनो, ज्या एखाद्या व्यक्तीनं आयुष्यात कधीच कर्ज काढले नसेल किंवा पहिल्यांदा तो व्यक्ती कर्ज काढण्यासाठी जाणार असेल तर अशा वेळी त्याचा सिबिल रिपोर्ट तयार झालेला नसतो. कारण का, तर त्यांनी याच्या अगोदर कधीच कर्ज काढलेलं नसतं. सिबिल रिपोर्ट तयार कधी होतो, ज्यावेळेस त्यांनी कर्ज काढले, त्याची परतफेड व्यवस्थित केलेली आहे, किती कर्ज काढले, कोणत्या बँकांकडून काढले, ही जेव्हा डिटेल सिबिल या संस्थेकडे जाते त्यावेळेस ते एक रिपोर्ट तयार करतात. तर मित्रांनो, त्याचबरोबर जर तुमचा सिबिल रिपोर्ट तयार झाला नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदा कर्ज काढायला गेला असाल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तर मित्रांनो, त्यात टायमाला तुम्ही एखादी एफडी करा बँकेत. ज्यावेळेस तुम्ही एखादी एफडी कराल त्या एफडीच्या आधारे तुम्हाला क्रेडिट कार्ड इश्यू केलं जातं. मग ज्यावेळेस तुमचं एखादं क्रेडिट कार्ड येतं नवीन, आता बऱ्याचशाच कंपन्या अशा आहेत की ज्या तुम्ही थोड्याफार पैशांची एफडी करायची, 5-10 हजार रुपये जरी एफडी केली तर तुम्हाला क्रेडिट कार्ड देतात त्या रकमेच्या तुलनेत. त्याचा वापर तुम्ही सुरुवातीला करा की त्यामुळे काय होईल की तुम्ही ज्यावेळेस पैसे
त्याचे वापराल किंवा क्रेडिट कार्डवरून पैसे काढाल फेडाल किंवा त्याचं शॉपिंग कराल तर आणि याची परतफेड व्यवस्थित केलं त्यानंतर तुमचा सिबिल रिपोर्ट तयार होणार आहे. मग ह्या पद्धतीने पण तुम्ही तुमचा सुरुवातीला सिबिल रिपोर्ट तयार करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही ते क्रेडिट कार्ड काढणार आहे एफडीच्या अगेन्स्ट त्यावेळेस तुमचं सिबिल रिपोर्ट चांगला तयार होणार आहे. पण त्यास काळजी ही घ्यायची आहे की जे तुम्ही क्रेडिट कार्ड बँक तुम्हाला देणार आहे एफडीच्या आधारे त्यास तुम्ही एफडी केल्या म्हणून मी काही करणार ह्या हिशोबाने न वापरता त्या क्रेडिट कार्डचा वापर योग्य केला पाहिजे. कारण क्रेडिट कार्ड कसं जरी दिलं असलं तर ते आपल्या सिबिल रिपोर्टवर इम्पॅक्ट करणार असतं. जर तुम्ही तिथं त्या क्रेडिट कार्डचा वापर व्यवस्थित नाही केला किंवा त्याचे जे हप्ते वगैरे परतफेड नाही केली तर तुमचं सिबिल पहिल्यांदा सुरुवातीपासूनच तुमचा खराब तयार होणार आहे. त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस क्रेडिट कार्ड घ्याल त्यावेळेस त्याचा वापर व्यवस्थित करा. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कर्जाची मागणी करता बँकांकडे तर त्यावेळेस काय होतं तर बँक तुमचं पॅन कार्डच्या आधारे तुमचा सिबिल रिपोर्ट चेक करते. मग यावेळेस काय होतं तुमचे ज्यावेळेस तुम्ही बँक सिबिल रिपोर्ट चेक करते किंवा एखादे फायनान्स तुमचा सिबिल रिपोर्ट चेक करतं त्यावेळेस काय होतं तर त्याची इन्क्वायरी तुमच्या पॅन कार्डच्या रिपोर्टमध्ये येते. ज्यावेळेस तिथं एक ऑप्शन येतो की पाठीमागच्या किती दिवसात तुम्ही इन्क्वायरी केलेल्या आहेत तर त्यामध्ये त्याची नोंद केली जाते. पण मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखादे ॲप असेल जसे की एखादे वेगवेगळे ॲप भरपूर मार्केटमध्ये आहेत त्याच्या आधारे जर तुम्ही सिबिल रिपोर्ट जर चेक करणार असाल तुम्ही स्वतः तर ज्यावेळेस तुम्ही स्वतः पॅन कार्ड आणि ईमेल आय डी मोबाईल नंबर OTP वगैरे टाकून तुम्ही स्वतः सिबिल रिपोर्ट ज्यावेळेस चेक कराल त्यावेळेस त्याला सॉफ्ट इन्क्वायरी म्हणतात. आणि ज्यावेळेस एखादी बँक तुमचा सिबिल रिपोर्ट चेक करते त्याला हार्ड इन्क्वायरी म्हणतात. तुम्ही स्वतः जर चेक करत असाल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिल रिपोर्टवर होत नाही. पण जर तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन सारखं जर तुम्ही कर्जासाठी अप्लाय करत असाल किंवा वेगवेगळ्या बँकाचा तुमचा रिपोर्ट जर सारखा चेक करत असतील तर त्याचा पण इम्पॅक्ट तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर होत असतो. त्यामुळे काय होतं तुमचा रिपोर्ट खराब व्हायला चालू होतो. पण जर तुमचा सिबिल रिपोर्ट हा 750 पेक्षा जास्त असेल तुम्ही स्वतः चेक केला असाल अशा वेळेस तुम्ही बँकांमध्ये जाऊन इन्क्वायरी करा. नाहीतर तुम्ही सारखं चेक कराल तर तुमचा सिबिल रिपोर्ट नक्की खराब होणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा सिबिल रिपोर्ट चांगला असतो त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असेल की विविध बँका म्हणजे त्या बँका तुम्हाला काय करतात की सर क्रेडिट कार्ड घ्या किंवा पर्सनल लोन घ्या असं तुम्हाला मागं लागतात किंवा ऑफर सारख्या देत असतात. मग अशा वेळेस आपण काय करतो तर लगेच क्रेडिट कार्ड घेतो 1, 2, 3 क्रेडिट कार्ड घेऊन ठेवतो. मग त्याचा पण इम्पॅक्ट मित्रांनो तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर होत असतो. तर मित्रांनो, आपला जो सिबिल रिपोर्ट आहे त्याच्या आधारे बँक तुम्हाला ठरवते की या व्यक्तीला किती कर्ज द्यायचं ह्याची परतफेड करू शकतो का हा विचार करून बँक तुम्हाला कर्ज देते. पण देताना कर्जाचा जो व्याजदर आहे जर तुमचा सिबिल जर चांगला असेल तर त्यावेळेस तुम्हाला व्याजदरात देखील थोड्या प्रमाणात सूट दिली जाते. मित्रांनो, आता आपण बघणार आहे सिबिल रिपोर्ट कसा तयार केला जातो. तर यामध्ये महत्त्वाच्या 5 गोष्टी आहेत. तर या 5 गोष्टी तुम्ही समजून घ्या. आणि जर तुमचा सिबिल खराब झाला असेल तर तुमचा सिबिल चांगला होण्यास नक्की मदत होणार आहे. आणि जर तुमचा सिबिल पहिल्यापासून जर चांगलाच असेल तर तो आणि चांगला होण्यासाठी याचं मदत होणार आहे. तर यामध्ये पहिल्यांदा येतं ते तुमची पेमेंट हिस्ट्री. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही ज्या बँकांचं आजपर्यंत कर्ज काढलेलं आहे तर ते कर्ज किती फेडलेलं आहे किंवा किती वेळेत फेडलेलं आहे. जर तुम्ही एखाद्या कर्ज काढले असेल त्याचा हप्ता चुकवला असेल किंवा एखादं क्रेडिट कार्ड काढलं असेल त्याचा हप्ता चुकवला असेल तर अशा वेळेस तुमचा सिबिल खराब होतो. तर ही गोष्ट समजून घ्या. त्यासाठी तुम्ही जे कोणते कर्ज काढणार आहे त्याचा हप्ता हा वेळेत गेला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचं क्रेडिट युजेस म्हणजे जर तुम्ही एखाद्या बँकांचं क्रेडिट कार्ड घेतलं असेल तर त्याचा तुम्ही वापर किती करता. जर मित्रांनो तुम्ही एक लिमिट दिलेलं आहे तुम्हाला 1 लाख रुपयाचं बँकेने लिमिट दिलेलं आहे आणि जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये वापरत असाल किंवा 90,000 रुपये 95,000 रुपये अशा प्रकारे तुम्ही त्यातलं खर्च करत असाल तर अशा वेळेस मित्रांनो तुमचा सिबिल खराब होतो. तर यामध्ये मित्रांनो तुमचं जे कोणतं क्रेडिट कार्ड दिलेलं आहे बँकेनं त्या क्रेडिटचं जे लिमिट आहे समजा तुम्हाला 1 लाख रुपये दिलेलं आहे तर त्याचं तुम्हाला फक्त 30% रक्कमपर्यंत वापरायचं आहे. जर तुम्ही 30% रक्कमच्या आत जर वापर केला तर तुमचा सिबिल रिपोर्ट हा चांगला राहतो. आणि जर त्याच्या पुढे जर तुम्ही वापर करत असाल 1 लाख रुपये किंवा 50,000 80,000 रुपये असं वापरत असाल तर याचा हळूहळू तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर इम्पॅक्ट होतो की ते बँक समजायला चालू होते की ह्या व्यक्तीला क्रेडिट कार्डची खूप गरज आहे, हा कर्जावर अवलंबून आहे. मित्रांनो, आपला तिसरा मुद्दा आहे एज ऑफ क्रेडिट अकाउंट. तर यामध्ये मित्रांनो काय असतं तर जेवढे तुम्ही जुने कर्जदार असाल तेवढं चांगलं. कारण का मित्रांनो, जर तुम्ही या अगोदर जर कर्ज घेतले असेल आणि त्याची परतफेड जर चांगली केली असेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिल रिपोर्टवर होतो की या व्यक्तीने या अगोदर जे कर्ज घेतले आहे त्याचा वापर आणि ते कर्ज व्यवस्थित फेडले आहे यामधून सिद्ध होतं. तर त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर चांगला होतो.
आणि जर तुम्ही एखादं क्रेडिट कार्ड घेतलं असेल तर काय लोक काय करतात, क्रेडिट कार्ड घेतात, 1-2 वर्ष वापरतात आणि लगेच बंद करतात. तर ती चूक तुम्ही करू नका मित्रांनो. घेतलेलं जे क्रेडिट कार्ड आहे ते कधीच बंद करू नका. जेवढे जास्त दिवस तुमचं क्रेडिट कार्ड सुरू राहील म्हणजे काय होतं, तर तुमचं तेवढे दिवस कर्ज सुरू राहतं. म्हणजे जेवढे दिवस तुमचं कर्ज सुरू राहील तेवढं तुमचं एज ऑफ क्रेडिट अकाउंट हे तयार होतं. म्हणजे जास्त तुम्ही कर्जदार आहात हे सिद्ध होतं. आणि जेवढे जास्त दिवस तुम्ही कर्ज वापरता आणि त्यामध्ये जर व्यवस्थित कर्जाचे हप्ते भरत असाल किंवा क्रेडिट कार्डचे जर हप्ते भरत असाल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिल रिपोर्टवर होतो. आपला चौथा मुद्दा आहे टोटल अकाउंट. मित्रांनो, यामध्ये जर तुमच्या नावावर वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज सुरू असतील, म्हणजे जसं की तुम्ही एखादा मोबाईल घेतलाय त्याचा हप्ता सुरू आहे, घर घेतलंय घरासाठीचं जे होम लोन काढले ते पण सुरू आहे, पर्सनल लोन काढले, असे वेगवेगळे जर तुमच्या नावावर कर्ज सुरू असतील तर यावेळेस काय होतं की तुमच्या कर्जा रकमेची जी रिस्क आहे ती रिस्क वाढते आणि याचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिल रिपोर्टवर होतो. मग तुम्ही यामध्ये काळजी काय घ्यायची आहे की तुमची जे कर्जाची खाती आहेत ती कमीत कमी असली पाहिजे. तुमच्या नावावर जर एखादं क्रेडिट कार्ड असेल तर एखादं क्रेडिट कार्ड चालून जातं किंवा एखादं लोन काढलं आहे पर्सनल लोन गरजेसाठी चालून जातं, काय अडचण नाही. पण जर तुमच्या नावाचं वेगवेगळ्या प्रकारचे जर लय कर्ज सुरू असतील तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिल रिपोर्टवर होतो. त्यामुळे तुम्ही मेंटेन काय करा की तुमचे कर्ज जे आहेत सुरू ते कमीत कमी असली पाहिजे. 4पेक्षा कमी असली तरी चालतात. पण जर तुमच्या नावात 4पेक्षा जर अधिक कर्ज सुरू असतील तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिलवर होतो आणि तुमचं जे सिबिल रिपोर्ट आहे ते खराब व्हायला चालू होतो. त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्या. आपला 5वा मुद्दा आहे क्रेडिट इन्क्वायरी. मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बँकांमध्ये कर्जासाठी अप्लाय करता त्यावेळेस तुमची हार्ड इन्क्वायरी केली जाते. त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिल रिपोर्टवर होतो. पण तुम्ही काय काळजी घ्यायची यामध्ये की वेगवेगळ्या बँकांमध्ये जास्त वेळा अप्लाय करत न बसता ज्यावेळेस गरजेचं आहे त्यावेळेस तेवढं तुम्ही अप्लाय करा. मित्रांनो, मी तुम्हाला 6वा मुद्दा एक बोनस म्हणून सांगतो की जर तुम्ही एखाद्या बँकांचं कर्ज घेतले आहे किंवा एखाद्या बँकाच्या क्रेडिट कार्डावरून तुम्ही शॉपिंग केलेली आहे आणि जर त्याचा हप्ता जर तुम्ही 6 महिन्यापासून भरलाच नाही तर त्याचा वेगळाच इम्पॅक्ट तुमच्या सिबिल रिपोर्टवर होतो की हा व्यक्ती कर्जाचा हप्ता थकवतो. त्यामुळे तुम्हाला तिथून पुढचे ज्यावेळेस तुम्ही कर्जाचा हप्ता थकवलाय तिथून पुढचे कमीत कमी 6 वर्षापर्यंत तुम्हाला बँक कुठलंच कर्ज देत नाही. त्यामुळे ही तुम्ही काळजी लक्षात घ्या. किंवा जर तुम्ही हप्ता एखादा भरू शकला नसाल तर 1 ते 2 महिन्याच्या कालावधीत तुम्ही परत लगेच हप्ता भरून तुम्ही व्यवस्थित रेग्युलरमध्ये या. मित्रांनो, आतापर्यंत आपण सिबिल रिपोर्ट म्हणजे काय, सिबिल कसा तयार केला जातो याबद्दलची सगळी माहिती बघितलेली आहे. पण मित्रांनो, जर तुमचा सिबिल रिपोर्ट जर खराब असेल, तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर यावेळेस काय करायचं आहे, तर तुमचं जे कोणते कर्ज सध्या सुरू आहे तर ते पहिल्यांदा बंद करून घ्या. आणि जर नसतील तर चांगली गोष्ट आहे. त्यापुढे आपण काय करायचं आहे, तर तुम्ही सोने तारण करायचं आहे म्हणजे गोल्ड लोन करायचं आहे. गोल्ड लोन किती करायचं, तर 50,000 रुपयाच्या आसपास करा किंवा त्यापेक्षा जास्त केलं तर चालतं. पण पहिल्यांदा तुम्ही राष्ट्रीयकृत बँक किंवा मोठी जी बँक आहेत ज्या सिबिल रिपोर्टला अटॅच असतात, उदाहरणार्थ म्हणजे जर तुम्ही पतसंस्थेत करत असाल तर ते चालणार नाही मित्रांनो, कारण पतसंस्थांचा सिबिल रिपोर्टवर काही इम्पॅक्ट पडत नसतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बँकांमध्ये जाऊन गोल्ड लोन करायचं आहे आणि त्याचे हप्ते तयार करून घ्यायचे आहेत. प्रत्येक महिन्याला आपण एवढी रक्कम भरणार आहे, इन्स्टॉलमेंट तयार करून घ्यायचे आहेत. आणि काय करायचं आहे, जे तुमचे जे हप्ते आहेत ते व्यवस्थित भरायचे आहेत. कमीत कमी 6 हप्ते तयार करून घ्या आणि ते 6 हप्ते व्यवस्थित फेडा, त्याची परतफेड व्यवस्थित करा. त्यामुळे काय होतं मित्रांनो, तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिल रिपोर्टवर प्रत्येक महिन्याला होत जातो की हा व्यक्ती जरी याचं जुनं कर्ज खराब यानं भरलं असेल पण आता हा व्यक्ती व्यवस्थित कर्जाचे हप्ते व्यवस्थित भरतोय हे यातून सिद्ध होतं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथं थांबणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ आपण सिबिल रिपोर्ट मोबाईलमधून कसा चेक करायचा त्याबद्दलचा घेऊन येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आपलं जे यूट्यूब चॅनल आहे स्टॉक टेक गुरुजी याला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जे बेल आयकॉन आहे त्याला देखील तुम्ही क्लिक करा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला यापुढची जी नोटिफिकेशन येणार आहे व्हिडिओची ती लगेच येईल. त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण त्यांचा देखील सिबिल जर खराब झाला असेल तर ते देखील याचा हा पूर्ण व्हिडिओ बघतील आणि त्यांना देखील याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.